हॉस्पिटलवरनं यांच्या इनिशिएटिव्हवरनं आपण इथं CPR कॅम्प घेतोय. तर हृदयगती बंद पडल्यानंतर, हृदयाला अटॅक आल्यानंतर, हृदयामध्ये ब्लॉकेज झाल्यानंतर हृदयाची गती बंद पडते. त्यावेळेस ही पंपिंग थेरपी महत्त्वाची असते. तर ती हृदयाची गती आणि कशी आपण पंपिंग थेरपी करून कसं जीव वाचवता येईल त्याच्यासाठी हे पब्लिक अवेअरनेससाठी हा कॅम्प घेण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पण टाकणार आहे. तर तुम्ही घरी बसल्या तर ते डॉक्टर आनंद उतार याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता घरी बसल्या पण. तर हे तुम्हाला आता मी याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो का कसं हृदयाची गती पडल्यानंतर, माणूस पडल्यानंतर कसं बेशुद्ध होतो आणि त्यावेळेस काय केलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे. तर तुम्ही लक्ष देऊन याच्याकडे लक्ष द्या. आता माणूस असं पडला आहे, सपोज त्यांना अटॅक आला आणि हृदयाची गती बंद आहे, त्याची कशी ओळखावी? पहिले तर माणूस पडलेला आहे तर त्याला पहिले तर असं 3 वेळा दाबायचं. तुम्ही जागे आहात का? तुम्ही जागे आहात का? तुम्ही जागे आहात का? तर त्यांनी काहीच रिस्पॉन्स नाही दिला म्हणजे त्यांना प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर इथं आपल्या इकडं मानेत शिरा असतात. त्या मानेच्या शिरांना फक्त इकडं एक थंब असतो आपला, हा अंगठा, इथं लावायचं. तिथं जर गती नाही येते आणि आपलं हे जवळ घेऊन जायचं आणि श्वास येतोय का नाही, ही गती येते का नाही. जर बंद असेल तर मग लगेच काही वेळ घालवता नाही. इकडं हे आपलं सेंटर हे असतो, अडका असतो सेंटरमध्ये. तर तिथं आपला जो लेफ्ट हँड आहे खाली ठेवायचा, राईट हँड वर ठेवून हृदय इकडं असतं लेफ्ट साईडला. तर त्याच्यावर पंप करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 असं 5 सेंटीमीटर खाली गेलं पाहिजे. 5 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर वर हा हात सरळ असला पाहिजे. म्हणजे आणि ही कंबर आहे ही सरळ पाहिजे म्हणजे माणूस थकणार नाही. तुमच्या आजूबाजू जो पण असेल त्याला मदतीची हाक मारायची का लवकर ॲम्ब्युलन्सला बोलवा किंवा कोणी डॉक्टर त्यांना बोलवा. पण हे CPR थांबवलं नाही पाहिजे. 30 पंपिंगला 2 श्वास द्यायचा असतो. तर त्याच्यासाठी तोंडावर पण म्हणजे तोंडाने पण श्वास द्यावा लागतो. जर तुम्हाला नाही जमत असेल हे CPR कंटिन्यू करायचं, हे कधीच थांबवायचं नाही. तर 30ला 2 श्वास असा प्रकार असतो. पण हे मिनिटाला 120 वेळा, 100 ते 120 वेळा हे मिनिटाला पंपिंग झालीच पाहिजे. म्हणजे एका सेकंदला 2 म्हणजे मिनिटाला 100 ते 120 पंपिंग. म्हणजे परत एकदा दाखवतो. 1 2 3 4 5 6 रक्तपुरवठा असतो. रक्तपुरवठा जो ब्रेनला होत असतो तो कमी होऊन जातो किंवा हृदयगती बंद पडते. तो पंपिंग केल्याने ती हृदयगतीला चालना भेटते आणि जे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जर बंद झाली असेल तर ती चालू होऊन जाते. तर हे महत्त्वाचं आहे. हे जीव वाचवण्यात खूप कारगर आहे. 40% लोक हॉस्पिटलपर्यंत पोचतच नाही आणि त्यांचा जीव असाच चाललेला होतो. तर कॉमन लोकांना हे माहिती असणं आता अत्यंत आवश्यक आहे. तर हे तुम्ही समजून घ्या. हे यूट्यूबवर पण आपण टाकणार आहे. तर तुम्ही ते घरी बसल्या पण नीट बघा म्हणजे सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती होणार आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला समजा ऑक्सिजन थेरपी कसं द्यायचं त्याच्याबद्दल आता नेक्स्ट सांगतो. आता जेव्हा हृदयगती बंद होते तेव्हा श्वास नदीला सरळ ठेवणं महत्त्वाचं आहे. सरळ तर ती कशी ठेवणार? तर पहिले तर हेड लिफ्ट आणि चिन एलिव्हेशन हे असं टेक्निक आहे त्याचं. हेड लिफ्ट आणि चिन एलिव्हेशन. म्हणजे हेड लिफ्ट कसं करणार? लेफ्ट हँडनी फोरहेडवर दाबलं आणि हे वर केलं
तर ही अल्वेओल ही जी श्वास